नमस्कार. आज मी प्राध्यापक MP पाटील सरांच्या गीता ज्ञानेश्वरी इहवादी दृष्टिकोन या पुस्तकातील ज्ञानेश्वरीतील मूल्यविचार या प्रकरणाच्या मी पाडलेल्या 4 भागांपैकी तिसरा भाग वाचतोय. येथे आलेले नीतिशास्त्र हे मोक्षासाठीचे नीतिशास्त्र आहे आणि ते मोक्ष साधकांसाठीचे, भक्तांसाठीचे नीतिशास्त्र आहे. मोक्षशास्त्र आणि नीतिशास्त्र असा हा ज्ञानेश्वरीतील अनुबंध आहे. एके ठिकाणी तर नीतिशास्त्र व मी ब्रह्म हे एकच असे स्पष्टच म्हटले आहे. पै सारासार निर्धारितेया धर्मज्ञतेचा पक्षू धरितेया सकळा शास्त्रा माझी येया नीतिशास्त्र ते मी. गीता रहस्यकार प्राध्यापक रा द रानडे, डॉक्टर शन गो तुळपुळे, ह भ प शं वा दांडेकर, प्राध्यापक श्रीमा कुलकर्णी आदींनी ज्ञानेश्वरीतील मूल्यविचार, ज्ञानेश्वरीची शिकवण, ज्ञानेश्वरीतील नीतिशास्त्र याबद्दलचे विवरण करताना मोक्षशास्त्र, अध्यात्म, ब्रह्मज्ञान हाच ज्ञानेश्वरीतील नीतिशास्त्राचा पाया आहे अशा स्वरूपाचे प्रतिपादन केले आहे. या प्रतिपादनामागील ज्ञानेश्वरीतील साक्ष स्पष्ट आहे. वेगळ्या अनुरोधाने गीता व तत्वविचार यावर भाष्य करताना दी देशपांडे यांनी गीतेतील नीती व मोक्ष यांचा अनुबंध अगदी स्पष्ट आणि खणखणीत स्वरूपात मांडला आहे. येथे प्रश्न असा निर्माण होतो की ब्रह्म, आत्मा, मोक्ष या कल्पना ज्यांच्या बुद्धिवादाने नाकारल्या आहेत त्यांच्याबाबत मोक्ष हे साध्य असूच शकत नाही. ते मोक्ष साधक नाहीत आणि भक्तही नाहीत. त्यांना मोक्ष साध्याशी काडी मात्र कर्तव्य नसते. अशांच्या बाबत ज्ञानेश्वरीत कोणता मूल्यविचार मिळणार आणि ऐहिकतेचा विचार करणाऱ्या त्यांच्या बुद्धिवादी मर्मदृष्टीला मोक्षाशी संबंध नसलेली कोणती मूल्ये मिळणार, असाही एक सामान्य प्रश्न निर्माण होतो. की पारलौकिक मोक्षाचे साधन असलेल्या मूल्याचं किंवा पारलौकिक मोक्ष प्राप्त झाल्यानंतर व्यक्तीत निर्माण झालेल्या मूल्यांचा ऐहिक जीवनातील श्रेयसाप्रित्यर्थ काय उपयोग? इथे मोक्ष साधक गोष्टी तेवढ्या मूल्यवान ठरणार आणि ज्या गोष्टी मोक्ष साधक नाहीत त्या अवमूल्यवान ठरणार. पण सामान्य माणूस आपल्या दैनंदिन ऐहिक जीवनामध्ये ते दैनंदिन जीवन जगताना मोक्षाचा विचार, ब्रह्मज्ञानाचा विचार निश्चितच करीत नसतो. या सामान्य माणसाबाबत त्यांच्या दैनिक ऐहिक जीवन व्यवहारासाठी येथे कोणता मूल्यविचार मिळतो? सामान्य जनांना ऐहिक श्रेय साधनेला उपयोगी अशी कोणती मूल्ययुक्त शिकवण ज्ञानेश्वरीत मिळते असा प्रश्न निर्माण होतो. इहवादी बुद्धिवाद्यांना आणि सर्वसामान्य कर्मवाद्यांनाही ऐहिक जीवनातील नित्याच्या कर्मबंधाशी कर्तव्य असते. ऐहिक जीवन जगताना मोक्ष, आत्मज्ञान, ब्रह्मज्ञान या शृंगवत साध्यांशी त्यांचा सुतराम संबंध नसतो. मग या सर्वांसाठी पारलौकिक मोक्ष, ब्रह्मज्ञान यांच्याशी निगडीत नसलेला पण ऐहिकाशी संबंध असलेला कोणता मूल्यविचार ज्ञानेश्वरीत सांगितला आहे असा हा प्रश्न. या प्रश्नातच ज्ञानेश्वरीतील मूल्यविचारांची मर्यादा स्पष्ट होते. 2. निष्काम कर्म या मूल्याबाबतची मर्यादा. जन्मजात वर्णानुसार सांगितलेला निष्काम कर्मयोग, फळाची आसक्ती न धरता व अहंकार रहित असे कर्मामागील निष्कामतेचे व निरहंकारितेचे एका विशिष्ट मनोवृत्तीचे मूल्य हा गीतेप्रमाणेच ज्ञानेश्वरीतीलही एक मौलिक विचार आहे. परहितैषी प्रवृत्तीतून रॅशनल बिनिवोलन्स येणारे फलाशारहित, निरपेक्ष, अनासक्त, डिसइंटरेस्टेड कर्माचे महात्म्य हे इहवाद्यांना, जडवाद्यांना, जाणीववाद्यांना सर्वांनाच स्वीकारार्ह ठरावे असे हे श्रेष्ठ मानवी मूल्य.
पण याही बाबत या दोन्ही ग्रंथांच्या मर्यादा स्पष्ट आहेत. त्यामुळे या ग्रंथांच्या मांडणीत तेही सर्व कर्माच्या संदर्भातील मूल्य ठरत नाही. आपल्या ऐहिक दैनंदिन जीवनात कुणीही आपले कुठलेही कर्म करीत असताना ते निष्कामतेनं करावं असे येथे प्रतिपादन नसून आपल्या वाट्याला जो जन्मवर्ण आला आहे त्या जन्मवर्णानुसारचे कर्म निष्कामतेनं करावं असे ज्ञानेश्वरीतील हे मूल्य आहे. गीता ज्ञानेश्वरीतील कर्मसिद्धांतानुसार वर्ण हा जन्म अधिष्ठित जन्मापासूनचाच म्हणून जन्मवर्णच ठरतो. प्रस्तुत अभ्यासकाने याबाबतचे सविस्तर विवरण इतरत्र केले आहे. स्वधर्म सूर्यो पाहो अशा स्वरूपाचे शीर्षक देऊन ज्ञानेश्वरीचे मीमांसक या वर्ण आधारित स्वधर्मचरणाचा जय जयकार करीत ज्ञानेश्वरीतील पूरक अवतरणे अधोरेखित करीत असतात. उदाहरणार्थ, ब्रह्मदेवाने नित्ययज्ञासहित सर्व भूते निर्माण केली, परंतु यज्ञाचे स्वरूप सूक्ष्म म्हणून प्रजेला कळेना. तेवळी प्रजी विनविला ब्रह्मा, देवा आश्रो काही एकाम्हा. या प्रश्नावर ब्रह्मदेव म्हणाला, तुम्ही वर्णविशेष वसे, आम्ही यज्ञ स्वधर्मो विहिला असे. एया ते उपासा मग आपैसे कामा पुरते. असे वर्णकर्म म्हणजे स्वधर्म अशा आशयाचे प्रतिपादन ज्ञानेश्वरी ठिकठिकाणी आढळते. देखे अनुक्रमाधारे धर्मो जो आचरे, स्वधर्मो जो आचरे. संपादक दांडेकर. वर्णाश्रम पोषके कर्मे नित्य नैमित्तके, ते या माझी काही नठके आचरता. कर्मेंद्रिये सुखे करीती कर्मे अशेषे, जी एका वर्णविशेषे भागासी आली. आणि सबंध गीता ज्ञानेश्वरीत अर्जुनाबाबत श्रीकृष्ण कर्वी जो युद्ध कर या स्वधर्माचा आग्रह धरला जात आहे तो त्याच्या क्षत्रिय या जन्मवर्णामुळेच. युद्ध हे त्याचे एकमेव कर्म आणि त्यामागील त्याचा जन्मजात क्षत्रिय वर्ण हे एकमेव कारण. म्हणजे येथे पहिल्या अग्रहक्काचे मूल्य जन्मानुसार आलेल्या वर्णानुसार कर्म करणे हे आहे. आणि अशा अग्रमूल्याचा म्हणजे जन्मजात वर्णकर्माचा पुढे निष्कामतेशी अनुबंध जोडण्यात आला आहे. प्रत्यक्ष अर्जुनाबाबत हतो वा प्राप्तस्य स्वर्ग जित्वा वा भोगस्य महिम असे सांगून निष्कामतेऐवजी सकामताही सांगितली ही विसंगती या विवेचनात बाजूला ठेव. प्रथम उचित कर्म कोणते, विहित कर्म कोणते, स्वधर्म कर्म कोणते, स्वाधिकाराचे कर्म कोणते ते सांगितले. ते सांगताना जन्म अधिष्ठित वर्णानुसार कर्म हे स्पष्ट केले आणि पुढील अधिकतर इप्सित साध्याच्या दिशेने त्याचा निष्कामतेशी संबंध जोडला. उदाहरणार्थ, म्हणून जे जे उचित आणि अवसरे करुनी प्राप्त ते कर्म हेतु रहित आचरतो. म्हणून तू नियतू सकळ काम रहितू होऊनिया उचितू धर्मो रहाट. तैसे अन्वया चेनी आधारे जाती चेनी अनुकरे जे जेणे अवसरे करणे पावे. ते तैसेची उचित करी परिसाटोप नरही शरीरी बुद्धी ही करवनी फळवेहरी जाय चीन. तरी स्वाधिकाराचेनी नावे जे आले स्वभावे ते आचरीचे गौरवे शृंगारुनी. परी हे मी करतू असे ऐसा आठव त्यजी मानसे तैसेची पाणी दे आसे फळाचिया. वरील उदाहरणांसहितचे सर्व विवेचन लक्षात घेता जन्म अधिष्ठित वर्णानुसार करावयाचे निष्काम कर्म असे हे ज्ञानेश्वरी प्रणीत मूल्य आहे. अशा या मूल्याला शुभंकरता आणि न्यायसमता या निकषांवर मूल्य असे म्हणता येईल का, असा हा दुसरा प्रश्न. आणि याही प्रश्नातच ज्ञानेश्वरीतील मूल्य विचारांची मर्यादा स्पष्ट होते. ब. मोक्ष या साध्यासाठीच सांगितलेला निष्काम कर्मयोग. आणखी एक गोष्ट म्हणजे ज्ञानेश्वरीमध्ये या
उपरी निर्दिष्ट निष्काम कर्मयोगाचा अनुबंध परत मोक्षाशी जोडला आहे. हा निष्काम कर्मयोग कशासाठी? तर आत्मज्ञान, ब्रह्मज्ञान, मोक्ष यासाठी. म्हणजे परत तो कल्पित मोक्ष नाकारणारे आणि म्हणून त्याची साध्य आकांक्षा न धरणारे बुद्धिनिष्ठ ऐहिक जीवनवादी यांना हा मूल्य विचार स्वतंत्रपणे लागू नाही. तसेच इतर सामान्य जनांच्या बाबतीत दैनंदिन ऐहिक जीवन कर्मे करीत असताना त्यांच्यासमोर मोक्ष अगदी ध्येय नसेल, ते दैनंदिन जीवन कर्मात नसतेच, तर त्यांनाही स्वतंत्रपणे हा मूल्य विचार लागू नाही. कारण ऐहिक जीवन जगत असताना एक श्रेष्ठ तव्यवादी ऐहिक श्रेयस म्हणून फलाशारहित कर्ममूल्यांची शिकवण येथे दिलेली दिसत नाही. तर ही फलाशारहित निष्काम मूल्याची शिकवण पारलौकिक मोक्षप्राप्तीसाठी येथे सांगितली आहे. उदाहरणार्थ, म्हणून जे जे उचित आणि अवसरे करुनी प्राप्त, ते कर्म हेतुरहित आचार तू. पार्था आणि कही एक नेणसी तू कवतिक, जैसे कर्मची मोचक आपैसे असे. देखे अनुक्रमाधारे धर्मू जो आचरे, तो मोक्षू तेणे व्यापारे निश्चित पावे. म्हणून तू नियतू सकळ काम रहितो, होऊ निया उचितू धर्मू राहाट. जे स्वकर्मा निष्कामता अनुसरले गा पार्था, ते कैवल्य परमतत्वाला पातले जगी. तैसे इहिक तरी न नशे आणि मोक्षू तो उरला असे, कर्माधारे तरी राहाटीजे, परी कर्मफळ न भोगीचे. तेव्हा ज्ञानेश्वरीत आलेला निष्काम कर्मयोग हा केवळ त्या काल्पनिक मोक्षप्राप्तीसाठी सांगितला की ऐहिक दैनंदिन जीवन जगण्याचे ते एक श्रेष्ठ जीवनमूल्य म्हणून ज्ञानेश्वरीत आले आहे, असा एक आणखी प्रश्न. आणि याही प्रश्नात ज्ञानेश्वरीतील मूल्य विचारांची मर्यादा स्पष्ट होते. 3. ज्ञानलक्षणे आणि दैवी संपत्ती यांची सांगड मोक्षाशीच. ज्ञानेश्वरीतील 13व्या अध्यायात ज्ञानलक्षणाचे बृहत विस्तृत निरूपण आले आहे. तसेच 16व्या अध्यायातील दैवी संपत्ती निरूपणात त्याच ज्ञानलक्षणाचे ठाशीव आवर्तन आढळते. या दोन्ही अध्यायात आलेली ही तशी नैतिक मूल्यांची यादी व त्यांचे परिणामकारक निरूपण आहे. गीता रहस्यकार हे या सत्यवचन, अहिंसा, परोपकार, दया, करुणा, शांती आदी मूल्यांना जणू स्वयंभू देवता मानतात. तव्यवादी भूमिकेनुसार स्वभावाचा सदा कर्तव्य ऑट अशा मूल्यांची ही यादी व त्यांचे परिणामकारक निरूपण ठरावे. पण लक्षात येते की येथेही ती व्हॅल्यूज ॲज ॲन एंड किंवा डिझायरेबल फॉर देअर ओन सेक अशा ऐहिकतेचे परश्रेयस या स्वरूपात ती येत नाही. दोन्ही अध्यायात त्यांचा संबंध मोक्ष या पारलौकिक साध्याशी जोडण्यात आला आहे. 13व्या अध्यायातील ज्ञानलक्षणे आणि जीव ब्रह्म ऐक्य, अद्वैत स्थिती, परमात्मा, परतत्व यांचा अनुबंध खालील ओव्यांतून स्पष्ट होतो. ज्ञानलक्षणाच्या निरूपणापूर्वीच जीवन ब्रह्म ऐक्य, अद्वैत स्थिती आदींशी हा संबंध जोडण्यास प्रारंभ होतो. उदाहरणार्थ, जेयाची रिगवणी अविद्ये उणे आणि जीवात्मेया बुझावणी मांडू दे. द्वैताचा दुकाळूप आहे, साम्याचे सुवाण होय, जे या ज्ञानाची सोय ऐसे करी. तरी परमात्मा ऐसे, जे एकी वस्तू असे, ते जेया असे ज्ञानातच. ज्ञानाचेनी प्रकाशे, वरतत्वी दिठी जे बैसे, ते स्फूर्ती असे अंध होऊनी. 16व्या अध्यायात या दैवी मूल्यांची जी यादी दिली आहे तेथे हा विचार मोक्ष सन्मुख असाच आला आहे. सद्गुणांचा विचार आणि दुर्गुणांची त्याज्यता ही वाचकांच्या मनावर ठसवीत असताना व्यक्तीचे अंतिम कल्याण म्हणजे मोक्षच असाच विचार नजरेसमोर ठेवला आहे. दैवी संपत्ती ही मोक्षदायक म्हणून मूल्यवान असा विचार मांडण्यात आला आहे. उदाहरणार्थ, एवं ये ही संविसे ब्रह्मगुणी हे वसतसे.
मोक्षचक्र तिचे तैसे अग्रहार. हे 26 दैवी गुण म्हणजे जणू काही मोक्ष साम्राज्याच्या चक्रवर्ती रूपाने दिलेले अग्रहारच आहेत, असा हा मोक्ष संबंधीचा अभिप्राय आहे. की 26 गुणज्योती ही उजळुनी हे आरती, गीता आत्मेया निपजती निराजना आली. या 26 गुणांच्या वाती पाजळून ही गीता नामक पत्नी आपल्या आत्माराम नामक पतीची निरांजनाने आरतीच करीत आहे. या अभिप्रायातही ही दैवी संपत्ती आत्मारामाच्या आराधनेसाठीच आहे हेच स्पष्ट होते. ज्ञानेश्वरीमध्ये कर्माचे प्रामुख्याने 3 प्रकार येतात. त्यापैकी निषिद्ध, काम्य या 2 कर्म प्रकाराचा संबंध नरक आणि स्वर्ग या मरणोत्तर काल्पनिक पारलौकिक विश्वाशी जोडण्यात आला आहे. आणि तिसरा वर्ण विदेश वसे विहित कर्माचा संबंध शशशृंगवत मोक्षाशी सांगण्यात आला आहे. वास्तविक या 3 प्रकारात न बसणारे वर्तन, कर्म, बिहेवियर माणूस त्यांच्या ऐहिक जीवन प्रवासात अनेक प्रकाराने करीत असतो. बालकाबद्दलचे निर्मळ वात्सल्य, उत्स्फूर्त मातृपितृसेवा, स्त्री पुरुषांच्या प्रीतीतील आत्मसमर्पणता, मित्रमैत्रिणीतील केवळ गाढ स्नेह, हुतात्म्याने राष्ट्रासाठी केलेले आत्मयज्ञ, रुग्णांच्या आर्ततेने त्यांच्यासाठी केलेले समर्पित जीवन, ज्ञाननिर्मिती आणि ज्ञानदानाची तपश्चर्या, सौंदर्य निर्मिती आणि सौंदर्य आस्वाद आणि सत्यवचन, आश्वासन पालन, परोपकार, दया, करुणा आदी मूल्यांनी युक्त अशी कित्येक कर्मे माणूस आपल्या दैनंदिन ऐहिक जीवनात करीत असतो. त्याचा नरक, स्वर्ग, मोक्ष आदी इप्सितांशी संबंध नसतो. त्या कर्मामागील प्रेरणा पारलौकिक संबंधित नसते आणि ही कर्मे वर्णविशेष वसे अशी नसून ती सार्वत्रिक सर्व वर्णांना मुक्त असतात. ती निषिद्ध तर कधीच नसतात आणि काम्य या प्रकारातही त्यांना टाकता येणार नाही. त्यांचा स्वर्ग प्राप्तीशी संबंध नाहीच आणि त्यातील केवळ निष्कामतेमुळे वैयक्तिक वासना तृप्तीशीही त्यांचा संबंध नसतो. त्यांची फलश्रुती कर्मोत्तर केवळ आनंद, केवळ समाधान, केवळ कृतार्थता, केवळ कृतकृत्यता यातच असतो. अशा कर्मातील ही मोक्ष निरपेक्ष पण ऐहिक जीवनाला मानवी कृतार्थता, कृतकृत्यांना पूर्णता मिळवून देणारी ऐहिक जीवन समृद्धी संदर्भात माणसाच्या तव्यशिलांगासाठी ट्रेट्स ऑफ कॅरेक्टर, स्वभावतःच सदा कर्तव्य अशी तव्य ऑट मूल्ये स्वतंत्रपणे ज्ञानेश्वरी सांगते का, असा हा आणखी एक प्रश्न आणि याही प्रश्नात ज्ञानेश्वरीतील मूल्य विचारांची मर्यादा येऊन जाते. इथे हा 3रा भाग थांबवतो. धन्यवाद.